राजापेठ पोलिसांनी तत्परता, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट तपास कौशल्याचे दर्शन घडवत सुमारे 25 लाख रुपये किमतीचे 140.50 ग्रॅम सोन्याचे दागिने शोधून त्यांचा मूळ मालकाकडे सुपूर्द केलाय। साईनगर येथील रहिवासी गजानन अंबर वर्धे हे आपल्या पत्नीच्या उपचारासाठी हैदराबाद येथील अलीदाबाद परिसरात रुग्णालयात गेले होते। उपचारादरम्यान त्यांच्या पत्नीचे दुर्दैवी निधन झाले। उपचारासाठी आवश्यक असल्याने त्यांनी सुमारे 140.50 ग्रॅम सोन्याचे दागिने सोबत नेले होते। मात्र काही कारणास्तव दागिन्यांची लाल रंगाची पिशवी हरवली। त्यानंतर गजानन वर्धे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून हरवलेल्या दागिन्यांची सविस्तर माहिती दिली। तक्रारीची गंभीर दखल घेत राजापेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने थेट हैदराबाद गाठले। तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल 30 ते 40 सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली। या तपासातून दागिन्यांची लाल पिशवी हैदराबाद मधील जनता रेस्टॉरंट येथे असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी ती सुरक्षित ताब्यात घेतली। त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज ठाणेदार संदीप चव्हाण यांच्या हस्ते सुमारे 25 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गजानन अंबर वर्धे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। राजापेठ पोलिसांच्या या तत्पर आणि प्रामाणिक कामगिरीबद्दल नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत असून पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे। तक्रारदार गजानन अंबर वर्धे हे साईनगर या ठिकाणी राहतात। ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी सिनियर क्लार्क म्हणून काम करतात। त्यांच्या पत्नीची तब्येत अतिशय खराब असल्यामुळे त्यांनी 29 तारखेला त्यांच्या मिसेसला AIG हॉस्पिटल हैदराबाद या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलं होतं। परंतु प्रकृती अत्यवस्थ झाल्याने ते तिथून त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने घेऊन उपचारासाठी नागपूरला घेण्यासाठी निघाले। पण आदिलाबादला परत त्यांची तब्येत खालावल्याने तिथं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी त्यांना दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर तिथं दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि ते एअर ॲम्ब्युलन्स आणि स्वतःच्या कारवर एक ड्रायव्हर हायर करून ते अमरावती येथे पोहोचले। अमरावती येथे पोहोचल्यानंतर अंत्यविधी वगैरे आटोपल्यानंतर जेव्हा त्यांनी गाडीतल्या बॅगा चेक केल्या तर त्यांना त्या बॅगेमध्ये जे पत्नीचं सोनं होतं 140 ग्राम सुमारे 22 ते 25 लाख रुपयाचं सोनं आहे ते मिसप्लेस असल्याचं आणि महत्त्वाची कागदपत्र त्या बॅगमध्ये त्यांनी कॅरी केली होती ते सगळं गाडीत नसल्याचं ते त्यांना आढळलं। नुकताच पत्नीचा मृत्यू आणि त्यातून ही 20-25 लाख रुपये सोन्याचे दागिने गहाळवणं आणि त्यानंतर ह्या सगळ्या दुःखात ते पोलीस स्टेशन राजापेठ येथे पोहोचले। राजापेठ येथे पोहोचल्यानंतर त्यांना आम्ही धीर दिला, सर्व हकीकत ऐकून घेतली आणि पोलीस आयुक्त सरांना ही सगळी हकीकत सांगितली। सरांनी ठाम भूमिका घेतली की आपल्याला सर्वतोपरी त्यांना मदत करून त्यांचे दागिने मिळवून द्यायचे आहेत। किंबहुना त्या दागिन्यासोबत त्यांच्या भावना खूप जोडलेल्या होत्या कारण की पत्नीवाली आणि लग्नातलं ते सगळे दागिने त्या बॅगेमध्ये असल्याचं त्यांचा ताहू होता। तर लगेच आम्ही आमची टीम तयार केली आणि टीम तयार करून लागलीच आम्ही हैदराबाद आदिलाबाद या मार्गाला रवाना केलं। सतत 30 तास प्रवास करून टीमने वेगवेगळ्या ठिकाणचे 50 ते 60 ठिकाणचे CCTV फुटेज तपासले। सगळं तपासून शेवटी आम्ही एका ठिकाणावरून ते दागिने हस्तगत करण्यात यशस्वी झालो आहेत। जशाला तसे संपूर्ण दागिने या ठिकाणी मिळाले। दागिने तर मिळाले परंतु गजानन वर्धे यांच्या ज्या भावना परत मिळाल्या त्याबद्दल आम्हाला खरंच आज अमरावती शहर पोलिसाला अभिमान आहे।